सूरसम्राज्ञी आशा भोसलेंच्या पार्थिवाचं चाहत्यांकडून अंत्यदर्शन, मुंबई पोलिसांकडून मानवंदना. शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार. आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर. अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, रितेश देशमुख, सुशील कुमार शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन. आशा भोसलेंना दिग्गजांची श्रद्धांजली. सोशल मीडिया, वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून जागवल्या आठवणी. संगीत क्षेत्रातलं चैतन्य हरवल्याची भावना. भोंदू खरात प्रकरणी ईडीची छापेमारी. राज्यात 11 ठिकाणी छापे. खरातच्या आर्थिक व्यवहाराचा ईडीकडून शोध. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पुणे महापालिकेविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. पुनर्रचनेत नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय सोय पाहिल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाकडे मागितला अहवाल. महिला आरक्षण आणण्याच्या वेळेवर सोनिया गांधींची टीका. तामिळनाडू, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई. 2024च्या लोकसभेलाच महिला आरक्षण हवं होतं, सोनिया गांधी यांचं मत. दशकानुदशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी आशाताई भोसले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. यावेळी मुंबई पोलिसांकडून मानवंदनाही देण्यात आली. अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना सिनेसृष्टीची व्हर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला. त्यांनी केवळ हिंदीतच नव्हे तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी सिनेसृष्टीतले दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गीतं गायली. आणि अनेक क्षेत्रातले मान्यवर आता आशाताईंना श्रद्धांजली वाहायला पोहोचत आहेत. या दृश्यांमध्ये सुभाष घई आपल्याला दिसत आहेत. त्यासोबतच सचिन पिळगावकर पोहोचलेले आहेत. याशिवाय संगीतकार अतुल देखील तिकडे आहेत. तर अनेक दिग्गजांना यावेळी अंत्यदर्शन घेतल्यावर अश्रू अनावर झालेले होते. त्यांच्या भावना दाटून आल्या आशाताईंबद्दल. सचिन तेंडुलकर आणि रश्मी ठाकरे या दोघांनाही यावेळी अश्रू अनावर झाले. एक वेगळा स्नेह, एक वेगळं नातं होतं आशाताईंशी या सगळ्या मंडळींचं. त्यामुळे आशाताईंच्या जाण्यानं जो धक्का बसलाय त्यामुळे या सगळ्याच मंडळींना भावना दाटून येत आहेत. तर अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, ज्येष्ठ अभिनेत्री आणि त्यासोबतच अभिनेता रितेश देशमुख यांनी देखील आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय. आणि आशा भोसले यांच्या कुटुंबियांचं मान्यवरांकडून सांत्वन करण्यात येते. ज्येष्ठ गायक सुदेश भोसले, ज्येष्ठ अभिनेते राकेश रोशन, त्यासोबतच गायक जावेद अली हे देखील पोहोचले होते आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी.
राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी पोहोचत आहेत. आशाताईंना वंदन करतायत. मंत्री मंगलप्रभात लोढा, त्यासोबतच भैयाजी जोशी, खासदार सुप्रिया सुळे, राज्यपाल, सगळी नेते मंडळी ही पोहोचलेली होती आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ गायक नितीन मुकेश, अभिनेता संजय नार्वेकर, पद्मिनी कोल्हापुरे, अभिनेत्री आपल्याला दिसत आहेत या दृश्यांमध्ये, त्याही पोहोचलेल्या आहेत आशाताईंना वंदन करायला, त्यांना आदरांजली वाहायला. जॅकी श्रॉफ, ख्यातनाम अभिनेते, त्यासोबतच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतले आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलन, ज्यांच्यावर चित्रित झालेली गाणी खूपच लोकप्रिय झालेली आहेत अशा ज्येष्ठ अभिनेत्री हेलन याही पोहोचल्या आशाताईंना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी. अखेरचा निरोप द्यायला पोहोचलेले आहेत. ज्येष्ठ नेते मंडळी, त्यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पोहोचत आहेत. आपण पाहतोय दृश्यांमध्ये सुशील कुमार शिंदे आणि विश्वास नांगरे पाटील. पद्मिनी कोल्हापुरे यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत. अभिनेत्री पूनम धिल्लन देखील आपल्याला दिसतात. ज्येष्ठ गायक सुदेश भोसले देखील तिकडे उपस्थित आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मुंबईत आशा भोसले संगीत अकादमी राज्य सरकार स्थापन करणार आहे.
राज्य सरकारकडे वांद्रे अंधेरी दरम्यान हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आशा भोसले यांनी केली होती। या संदर्भात जागा शोधण्यासाठी म्हाडाला आदेश देण्यात आले आहेत। तर मुंबईमध्ये ही अकादमी स्थापन होईल अशी सध्याची माहिती आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। त्या दुःखद निधनानं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यांनी एक प्रकल्प सुरू करण्याची विनंती केली होती माननीय मुख्यमंत्री महोदयांना। तर तो प्रकल्प पूर्णतेला नेण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी सूतोवाच केलेला आहे आणि राज्य सरकारच्या वतीने तो प्रकल्प पूर्ण केला जाईल। नाशिकच्या मिरगाव इथल्या भोंदू खरातच्या फार्म हाऊसवर ईडीचं पथक दाखल झालंय। ईडीच्या पथकाकडून फार्म हाऊसची झाडाझडती सुरू आहे। खरातने केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडनं कसून चौकशी सुरू आहे। खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातचे 3 बँक अकाउंट्स ईडीकडनं सील करण्यात आली आहेत। त्यानंतर आज खरातच्या फार्म हाऊसवरल्या तपासणीत काय हाती लागतंय पाहणं महत्त्वाचं आहे। तर शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची चौकशी सुरू आहे। गेल्या 4 तासांपासून ही चौकशी सुरू आहे। अशोक खरात बनावट बँक खात्या प्रकरणामध्ये ही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे समता पतसंस्थेमध्ये खाती आहेत। खरात नॉमिनी असणारी 4 खाती आहेत, तर प्रतिभा चाकणकर यांच्या नावे 2 आणि मुलांच्या नावे 2 खाती आहेत। खात्यांवरून 2,40,00,000 व्यवहार झाल्याची माहिती आहे। तर शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। भारतीय हवामान खात्याकडनं आज मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यात येणार आहे। आज दुपारी 4 वाजता नवी दिल्लीत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन आणि भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉक्टर एम मोहापात्रा मान्सूनबाबत माहिती देतील। दरम्यान यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवलाय। अशातच भारतीय हवामान विभाग काय अंदाज वर्तवणार याकडे शेतकरी आणि देशातल्या सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय। तर राज्यामध्ये पुढील 5 दिवसात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे काही दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात उष्ण आणि दमट वातावरण राहील आणि अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। सोलापूर आणि सांगलीत येलो अलर्ट देण्यात आलाय। सध्या कोरडं हवामान आहे आणि काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होतीये। गेल्या काही दिवसांच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे। त्यामुळे तीव्र उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतोय। उत्तर मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातही तापमान वाढलंय। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे। अवकाळीनंतर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या 2 दिवसांपासून मालेगाव शहरात उष्णतेचा पारा वाढलाय। मालेगावचं तापमान 41 अंशांवर पोहोचलंय। पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे। उष्माघात आणि उन्हामुळे नागरिकांना त्रास झाल्यास सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये। पारा 38 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे धरणांमधली पाणी पातळी झपाट्याने कमी होतीये। सध्या जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये केवळ 53% जलसाठा शिल्लक आहे। पुढील काही दिवसात तापमानात वाढ झाल्यास जलसाठा आणखी घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून विहिरी अधिग्रहित करण्याबरोबरच टँकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे।
कासेगावमधून बातमी येते. जिल्हा परिषदेच्या सत्कार सोहळ्यात सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये जेवणाच्या आमंत्रणावरून एकमेकांमध्ये टोलेबाजी रंगली. जयंत पाटलांनी इतक्या वर्षांनी आम्हाला जेवायला बोलवलं, पण जेवणापायी भाषण करण्याची माझ्यावर वेळ आली असं गमतीत विशाल पाटील यांनी म्हटलं. तर आता तुम्ही जेवण दिलं, पुढची जेवण देण्याची आमची वेळ असं आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं, ज्यावरून जयंत पाटलांनी हे उत्तर दिलंय. मी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाही. देवराज दादा मग तक्रार नाही, काका बोलवायचे, जेवण घालायचे, पण तुम्ही कधीच जेवायला बोलवलं नाही. कधी नाही ते बोलवलं आहे. कसं जेवण असते तुमच्या घरात हे बघायसाठी आम्ही आलो आणि ते जेवणाच्या पायी आज भाषण करायची पाळी आली. विशालराव म्हणले तर खरं आहे. देवराज दादांना मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, दादा इलेक्शन झाली, जेवण कधी देणार? आणि दादांनी आज तो शब्द, मी सारखं जे त्यांच्या पाठीशी लागलो होतो तो शब्द पाळला. आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची. आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका. म्हणून साहेब, आमच्या इथं एक सत्काराचा सोहळा चांगला आम्हाला करायचा आहे. तुम्ही किती बोकडा आणली माहित नाही, पण आम्ही बोकडांचा फोटो काढून तुम्हाला पाठवतो. ही सगळी माणसं जी बसलेत कासेगावची, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला अशी माझी नम्र विनंती. आपल्या सगळ्यांचा सत्कार देवराज पाटलांच्या आग्रहानं आज या ठिकाणी होतोय. आणि जेवण विशाल देवराजचंच आहे, माझं नाही. जेवण देवराजचंच आहे. माझं जेवण मी नक्की देईन. नाशिकच्या बागलाण तालुक्यातल्या महड इथे चाऱ्याला गंजीला आग लागलेली आहे. भीषण आगीत एका शेतकऱ्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय. चारा वाचवण्याच्या नादामध्ये शेतकरी आगीत होरपळल्याचं बघायला मिळतंय आणि उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेलं असता पोलिसांनी मृत घोषित केलंय. या घटनेतल्या नंतर परिसरातनं हळहळ व्यक्त होतीये. आता बातमी बीडमधून. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या इमारतीवर चढून सामाजिक कार्यकर्त्याचं आंदोलन सुरू आहे. वर्षभरापूर्वी छाया पांचाळ या महिलेचा जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे अति रक्तस्राव झाल्यानं छाया पांचाळ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली. या चौकशीनंतर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. बीड शहर पोलिसांकडे यातील दोषींवर कारवाई करणं अपेक्षित होतं, मात्र दोषींवर कारवाई झाली नाही. आज मृत महिलेच्या नातेवाईकांसह सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी शासकीय इमारतीवर चढून लक्ष घेतलं. पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ आज आंदोलक जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या इमारतीवर चढले आहेत आणि त्यांनी आंदोलन केलं. कमीत कमी आता तरी प्रशासन जागा होईल का? त्यामुळं छाया गणेश मानच्या प्रकरणामध्ये जे दोषी डॉक्टर कर्मचारी आहेत त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या निलज रामघाट परिसरात हत्तीच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला. एका रात्रीत शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं जात आहे. हत्तीच्या या हैदोसामुळे धान, मका आणि भाजीपाल्याचं नुकसान होत आहे. वन विभागाच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. रात्र असो किंवा दिवस, हत्तींचा कळप शेतात शिरून पिकांची नासाडी करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भीतीचं वातावरण पाहायला मिळतं. यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करणाऱ्या हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी वनमंत्र्यांकडे केली. सातत्यानं हा प्रश्न आम्ही विधानसभेतही मांडला. परवा मी राज्याचे वनमंत्री त्यांच्याशी फोनवर संवाद साधला की आपण तातडीनं यामध्ये हस्तक्षेप करून हे जे ओडिसामधून आलेले हत्ती आपण तातडीनं त्याच मार्गाने त्यांना वापस पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. पिकाचं नुकसान वेगळं, जीवहानी मोठ्या प्रमाणात आपण पाहतो आहे. त्यामुळे वन विभागाने आणि प्रशासनाने आणि राज्याच्या शासनाने तातडीने याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काही आपल्याला जो त्रास होत आहे शेतकऱ्यांना तो तातडीने दूर करावा. अष्टविनायक मंदिरांपैकी एक असलेल्या पुण्यातल्या रांजणगाव गणपतीचं मंदिर 15 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचं संवर्धन आणि मंदिरातील इतर दुरुस्तीच्या कामांसाठी मंदिर या कालावधीत बंद असेल. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि रांजणगावचे ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झालाय. या कालावधीत भाविकांना मंदिराच्या आतमध्ये प्रवेश मिळणार नसून मंदिराच्या बाहेरून भाविक दर्शन घेऊ शकतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.